गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला तर मग मंडळी, आज मी तुम्हाला काही अनोखे क्षण, काही अनोखी परंपरा, काही अनोखे सण वार आपले काय ह्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. मग सरस्वतीज ब्लॉगला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही. विसरलं की घसरलं मग मग तुम्ही पण घसरणार बघा असे नवनवीन आगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मग आता आमच्याकडे श्रीमद भागवत कथा आयोजन केलेलं आहे. तरी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे भागवत कथा श्रवण करण्याचं निमंत्रण मी तुम्हाला देत आहे. तर चला मंडळी, आमच्या मोठ्या सुनबाईच्या हाताने आम्ही भागवत कथेच्या सुरुवातीला गोड पदार्थ नैवेद्यासाठी बनवत आहोत. तर ह्या आहेत आमच्या लाडल्या सर्वांच्या चाहत्या बहुराणी मिसेस प्रियंका शेलार. तर ह्या बनवत आहेत. आमची सुनबाई फार सुगरण आहे बरं का. हां, खूप सुंदर शिरा बनवतायत आमच्या सुनबाई. हे पहा, कथेच्या पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी कथेला आमच्या सुनबाईंना तुपातला, साजूक तुपातला काजू बदामाचा शिरा करत आहेत. बघा किती सुंदर शिरा करतायत ना. मस्त काजू बदाम काय काय मध्ये घालून कुटून आपलं मस्तपैकी शिरा करत आहेत. कारण आपल्या घरी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मिष्टान्नाचं भोजन असतं देवांसाठी मंडळी. तर आम्ही आज पहिल्या दिवशी शिरा म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि पटकन होणारा आणि महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून पहिल्यांदा प्राधान्य आम्ही शिऱ्याला दिलेलं आहे. तर आमच्या सुनबाई हे पहा मस्तपैकी शिरा बनवत आहेत. खूप सुंदर झालाय प्रियंका शिरा बनवला. पण हे आमच्या पल्लू राणी, आमच्या पल्लवीताईला शिरा काही पटला नाही म्हणून त्यांनी म्हणल्या लगेच मी याच्या वड्या पाडते. असा शिरा वडायला छान नाही दिसत, पंगत असते ना दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाची. जेवढे बी काही भागवत ऐकायला लोक येतात ना मंडळी, त्यांच्यासाठी जेवणाची आम्ही तयारी करत आहे. एकतर प्रसाद पण आणि संध्याकाळच्या टायमाला म्हणलं काय गोड करावं, तर चला शिरा करूया. मस्तपैकी शिरा केला आणि शिऱ्याच्या वड्या पण केल्या. आणि धनत दिंडीला आता आमच्या सुरुवात होत आहे. पहिल्यांदा जेव्हा ग्रंथाची पूजा करायची असते आणि ग्रंथाचं ओपनिंग करायचं असतं वाचनासाठी, त्यावेळेस पहिल्यांदा ग्रंथ हा कुठल्या तरी जवळच्या मंदिरात जाऊन देवाला तो भेटून आणायची परंपरा आहे आमच्याकडे बरं का. मग अशा प्रकारे हे कथेचे यजमान मिसेस मंजुषा बाळासाहेब शेलार यांच्याकडे श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. लातूर रिंग रोड पार्क स्ट्रीट मध्ये मंजुराती आणि तिच्याकडे भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. तर आम्ही सगळेजण मस्तपैकी असं टाळच्या ठेप्यावरती पाऊल खेळत आहेत. याला आमच्याकडे पाऊल खेळणं असं म्हणतात बरं का. हे आमच्या भजनी मंडळाच्या बायका आहेत मंडळी, मंजू आणि भाऊजी. ह्या दोघांच्या मंजूच्या डोक्यावरती कलश आणि भाऊजीच्या डोक्यावरती श्रीमद भागवत कथा डोक्यावरती घेऊन मंदिरापर्यंत जाणे आणि मंदिराहून घरला येणे खूप खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि खूप जन्मीचं पुण्य लागतं भागवत कथा डोक्यावर येण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या घरी भागवत कथेचं आयोजन करण्यासाठी तर परम भाग्य लागतं. आणि आपल्या आई वडिलांची, पूर्वजांची खूप मोठी पुण्याई लागते मंडळी. त्याच्याशिवाय हे असे यज्ञ किंवा भागवत कथा होणं शक्य नाही. खरंच मंजूचे भाग्य आहे आणि भाऊजीसारखा नवरा तिला भेटला, खूप ती भाग्यवान आहे. आणि लेकरं सुद्धा इतके सुंदर सोज्वळ सुनबाईचं तर मोलच करूनी बिचारी. खरंच सून नावाला ती उघड नावाची सून आहे बरं का आमची. खरं तर ती आमची मुलगी, आमची बहीण, आमची मैत्रीण असे अनेक वेगवेगळे तिनं पार्ट अदा करते बरं का. खूप सुंदर आणि गोड प्रियंकाचा स्वभाव आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला या बसा, चहा पाणी जेवण करा, खूप आणि खूप प्रेमळ आहे प्रियंका. जशी मंजू तशीच सुनबाई मिळाली आहे बरं का. खरंच भाग्य आहे. काही काही गोष्टीत पूर्वजन्मीची पुण्याईच लागते बरं का अशा काही गोष्टी घडायला
व्हायला मिळायला. तर हे पहा, आता मंदिरात जाऊन भागवत कथा आणि कळसाचं देवाला भेट करून आम्ही आमच्या स्थानावरती आलोय, म्हणजेच सभामंडपामध्ये ग्रंथाचं आगमन झालेलं आहे. अशा प्रकारे आम्ही ग्रंथाचं, महाराजाचं ग्रंथ कथा सांगणारे आमचे सोनवणे महाराज रेणापूरकर आहेत. तर ते खूप सुंदर कथा सांगतात. हे पहा, हे सोनवणे महाराज आहेत, यांनी कथा सांगायचं हे केलेलं आहे. तर हे पहा, आता ग्रंथ मंडपात आलेला आहे. ग्रंथ आल्याच्या नंतर ग्रंथाची पूजा करायची आहे. तर हे पहा, कलश मांडायला आमचे संतोष गुरुजी कुलकर्णी यांनी हा कलश आपल्या चौरंगावरती ठेवला आणि भगवत कथा पण चौरंगावरती ठेवून विठ्ठल रुक्माईचे, आपले आराध्य दैवत म्हणलं तरी चालेल, महाराष्ट्राचे विठ्ठल रुक्मिणीची स्थापना नाही, इथं मूर्ती ठेवलेली आहे. ह्या मूर्तीची पूजा करून श्रीमद भागवत कथेची पण पूजा करण्यात येत आहे आणि तुम्ही स्वतः बघा. संपन्न झालेली आहे आणि आता कथा सांगायला महाराजांनी सुरुवात केलेली आहे. तर ऐका मंडळी.
हे पहा आमच्या कल्पनाचे ही विक्रांत आहे, पण मी लाडानं विक्रम वेताळ असं म्हणते. मस्तपैकी 2 जुळ्या भावांची जोडी आहे. लेकरावांनी मस्ती तर केलेच, आता लेकरं म्हणल्याच्या नंतर मंडळी मस्ती नाही केल्यावर मग ती लेकरं काय. आणि हे पहा ह्या विक्रांत सोबत ही माझा यश बघा लहान, त्याला लेकरं एवढे आवडतात की विचारता सोय. आणि दोन्ही पोरं त्याला खूप खूप लाड करतात बरं का यशला. यश दादा ही ह्या दोघांची मस्ती चालू आहे. इकडं आपलं भागवत चालू आहे आणि लेकरांची इकडं मस्ती पण चालू आहे. बिना लेकरावाचं वांजपणच की होत मंडळी. त्याच्यासाठी लेकरांनी हसणं खेळणं बागडणं हे तर असणं पाहिजेच बघ. त्याच्यासाठी हे आमचे आगाव लेकरं अशा प्रकारे मस्तपैकी कथेचा सुट्टीचा आनंद घेत आहेत. खूप सुंदर महाराज कथा सांगत होते. कथेच्या नंतर आता कथेची आरती सकाळी म्हणजे कथा ग्रंथ चालू करायच्या अगोदर पण आरती झाली आणि ही कथा संपल्याच्या नंतर नेमानं आरती असते. खूप आणि खूप पब्लिक आलेली होती. मस्तपैकी सगळ्यांनी कथेचं श्रवण केले अशा प्रकारे आणि कथेची सांगता झाली. सांगता म्हणजे 6व्या दिवशी सांगता आहे बरं का मंडळी. तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही का, तर तुम्हाला पूर्ण भागवत कथेचं दर्शन आणि तुमच्या डोळ्याचं पारणं फिटायसारखं सुंदर असं भागवत कथेचा मी नजारा तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा हे यजमान आहेत. दोघांनी आता सांज टायमाची आरती केलेली आहे. भागवताची आरती झाल्याच्या नंतर सर्वांना मिष्टान्नाचं भोजन भेटणार आहे. सगळ्यांनी भोजन करून जायचं असं अलाउन्सिंग पण केलेलं आहे. मस्तपैकी आता आरती चालू आहे. भागवत कथेची खूप सुंदर आरती असती. जय हो जय श्री भागवता. इतकी सुंदर मनमोहक आरती असती की विचारतो सोयनी मंजुनी आणि भाऊजींनी आजची पहिली आरती या दोघांच्या हातानं संपन्न होत आहे. तरी सर्व मंडळींनी आरतीचा आस्वाद घ्यायला विसरायचं नाही. कारण जसं जेवण्याचा स्वाद असतो तसाच आरती यज्ञ पारायण भागवत कथा असेल रामायण असेल त्याचा सुद्धा आस्वाद घ्यायचा असतो मंडळी. जसं अन्न खाल्ल्याने पोट भरतं तसं देवदेव केल्याने सुद्धा मन भरतं. माणसाचं मन भरून येतं. आमचं तर अक्षरशः खूप मन भरलेलं आहे. खूप आणि खूप सुंदर कथा महाराजांनी सांगितली आणि आता हे आरती होत आहे. तुम्ही ऐका. चला मंडळी कथा संपली. ओके बाय बाय.